जातो. या सगळ्या गोष्टीवर एकमेव उपाय असा असतो की पश्चात्ताप. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर दर शुक्रवारी मस्त मस्त मराठी सिनेमे आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतात आणि असाच एक नवा सिनेमा 13 तारखेला रिलीज होतोय. सिनेमाचं नाव आहे आय एम सॉरी. आता नेमकं आय एम सॉरी या सिनेमाचं नाव का आहे आणि या सिनेमात काय काय आहे सगळं जाणून घ्यायचं आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये या सिनेमाची टीम आली आहे. दिग्दर्शक दीपक सर आपल्यासोबत आहेत आणि रियाज आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत तुमच्या दोघांचं सगळ्यात आधी राजश्री मराठीमध्ये आणि आमच्या स्टुडिओमध्ये. कसे आहात? एकदम मजेत. रियाज? थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग आणि खूप छान वाटतं. राजश्री मराठीमध्ये हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे आणि लुकिंग पॉझिटिव्ह. अगदी जसं मी सुरुवातीला म्हटलं आय एम सॉरी का आहे हे आय एम सॉरी प्रेक्षकांना ट्रेलर बघितल्यावर अंदाजा येईल नाही येईल मला माहीत नाही आहे. सो मला आता तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे कशी सुरुवात झाली आय एम सॉरी सिनेमाची? आय एम सॉरी सिनेमा खरं म्हणजे त्याचं कथेत जे वेगळेपण आहे ते असं आहे की जगामध्ये जशी वाईट माणसं आहेत तशी चांगली माणसं पण आहेत. आणि नेहमी असं होतं की वाईट गोष्टी वाईट प्रवृत्ती नेहमी अधोरेखित होतात, पण चांगल्या गोष्टी आणि चांगले लोक लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि अशा त्या चांगल्या लोकांची ती कथा आहे. आणि आय एम सॉरी हा त्याचाच एक फार महत्त्वाचा भाग आहे की आपण बऱ्याचदा चुका करतो आणि त्या विसरून जातो, पण त्या विसरलेल्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतात. पण त्यावेळेला त्या क्षणाला आपण जर ते सॉरी बोललेलं असलं तर आपण कदाचित त्या त्रासातून मुक्त होऊ शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश या चित्रपटामध्ये आहे. अगदी. रियाज, तुला जेव्हा या सिनेमाबद्दल विचारलं तेव्हा एकंदरीत सगळी कथा वगैरे ऐकून काय पहिले रिॲक्शन होत्या? पहिलं असं वाटलं की हे कॅरेक्टर मला कुठेतरी रिअल वाटल्यासारखं की मी रिलेट करू शकतो या कॅरेक्टरला. ही वॉज लाईक व्हेरी सॉफ्ट स्पोकन आणि खूप कमी बोलणारा आणि भावनेतून व्यक्त होणारा असं होतं. वैयक्तिक आयुष्यात मी तसाच आहे, अगदीच लाजरा बुजरा कमी बोलणारा असा मी स्वतः आहे. आणि कॅरेक्टर असं वाटलं की येस हे होऊ शकतं. आणि डायरेक्टर साहेब बरोबर असल्यामुळे त्यांचा सपोर्ट असल्यामुळे ते कॅरेक्टर मला मोठ्या स्क्रीनवरती इझिली आणि तेवढ्याच कन्व्हिन्सिंगली मला ते पार पाडता आलं. अगदी. पण एक नवीन जोडी प्रेक्षकांसमोर येईल या निमित्तानं. ट्रेलर पाहतायत आता प्रेक्षक. काय कास्टिंग वाईज नेमका काय विचार होता आणि तुमचं लीड म्हणजे कोणत्याही सिनेमाचं म्हणा, लव्ह स्टोरीचं म्हणा, लीड खूप महत्त्वाचं असतं. प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, ते जुळून येणं, तर ते सगळं कसं घडलं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की त्यांचं वय. कारण या चित्रपटातली जी मुख्य पात्र आहेत त्यांचं नुकतंच मेडिकलचं शिक्षण झालं आहे आणि ते आता अंडर प्रॅक्टिस जे सुरुवातीचे काही महिने असतात अशा त्या वयोगटातले आहेत. त्यामुळे त्याच्या जवळ जाणारं आज इंडस्ट्रीतले एवढे इस्टॅब्लिश आर्टिस्ट आहेत आणि सिनियर आर्टिस्ट आहेत, पण त्या वयाच्या जवळ जाणं आणि त्या वयाला समजून घेण्याचं तर ते जे एलिमेंट असतं. कारण आपण एखाद्या सिनियर नटाला घेऊन त्याला कमी वयाचं दाखवून आणि ती भावना आजच्या यंगर जनरेशनची समजणं म्हणजे त्याच्यावर ते लादल्यासारखं होतं. किंबहुना त्या वयाचा तुम्ही एखादा नट किंवा तुम्ही आर्टिस्ट घ्याल तर कास्टिंगच्या बाबतीमध्ये आम्ही हा फारच विचार केलेला आहे. म्हणजे अगदी आईवडिलांच्या बाबतीत सुद्धा की 80% हे सिनेमामध्ये मला तरी असं वाटतं की दिसणं हे जर तुम्ही त्या मुख्य पात्रांच्या आईवडिलांची सुद्धा कॅरेक्टर्स बघितले तर तुम्हाला असं वाटणार नाही की बाबा हे याचे खरे आईवडील नाही आहेत. इतकं ते जेल होणं पण ते महत्त्वाचं आहे आणि ते वाटणं पण महत्त्वाचं आहे. ते आणि आम्ही तो वास्तव जो भाग आहे वास्तव दिसण्याचा तो रिअलिस्टिक एलिमेंट आम्ही खूप जपला आहे. तर त्यामुळे आम्ही वयाच्या बाबतीतही प्रिसाइजली होतो आणि सगळ्या गोष्टींच्या बाबतीत की ते वाटलं पाहिजे, नाहीतर ते खोटं वाटण्याचं खूप चान्सेस असतात. बरोबर, अगदीच. पण मग तुमचं लीड पेअर तुम्हाला कसं मिळालंय? असं हे नाही, म्हणजे काम बघितलं नव्हतं मी खरं सांगायचं तर. म्हणजे रियाजचं पण काम नव्हतं बघितलं ना मी मयुरीचं काम बघितलं होतं. एक दिवस सर्च करत असताना फोटो बघितला, रियाजचा पण फोटो बघितला आणि चैत्राली कास्टिंग डायरेक्टर आहे तर तिनं बेसिकली सांगितलं की ती ओळखत होती यांना आणि यांचं काम बघितलं होतं. तर त्यामुळं मला थोडा कॉन्फिडन्स आला की बाबा रे होऊ शकतं. म्हणजे आणि एक तर होतं की याच्यामध्ये आपण जसे आहोत तसं वावरायचं एक साधा भाग त्याच्यामध्ये होता. त्यामुळं मला माहिती होतं की फार काही वेगळं काही
अट्टाहास जो असतो तो अट्टाहास नसणार आहे. त्यामुळे त्यांना ते सोपं पण जाईल. आणि मी यांच्याबरोबर तसं काही फार वर्किंग पण नाही करायला गेलो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जसे आहात तसं जास्तीत जास्त तुम्ही असण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर पकडताना आणि ते पोर्ट्रेट होताना पण इझी जाईल. अगदी. पण सर म्हणाले की आहे तसं प्रेझेंट व्हायचं होतं, पण बऱ्याचदा हीच गोष्ट कठीण असते. कॅमेरा येतो तेव्हा थोडंसं ते कुठेतरी आपण ऍक्टिंग करायला जातो किंवा एक ऑकवर्डनेस येतो. सो बॅकस्टेज काय मेहनत केलीस त्यासाठी, आणि जसं सर म्हणाले आहे तसं दाखवा, ते झालं जमलं लगेच? तेच खरं तर तोच USP आहे खरं तर हा कॉन्टेंटचा, की जसं आहे तसं तुम्ही राहा, वेगळं काय करण्याचा प्रयत्न करू नका. ही ताकीद आमच्या सरने दिली होती अगोदरच, की अभिनय करायला जाऊ नका तुम्ही. जसे तुम्ही वैयक्तिक आयुष्यात आहात, जसे तुम्ही लाजरे बुजरे असाल किंवा स्टुडंट फेस तुम्ही तो केला असेल कॉलेजमध्ये, तोच तुम्हाला प्रेझेंट करायचा. काही वेगळं करण्याची काही गरज नाही आहे, कारण कथाच अशी एकदम युनिक आहे आणि थोडीशी सॉफ्ट स्पोकन म्हणता येईल ज्याला, की खूप जास्त व्यक्त न होता भावनेच्याद्वारे आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सरांची त्यांची मेहनत आहे खूपच. आम्ही फक्त ते सांगितलं त्यांनी केलं, कारण कलाकार तसा मातेचा गोवाच असतो, घडवणारे आमचे दिग्दर्शक असतात खरं म्हणजे. आणि तसं आम्ही प्रयत्न केलेला आहे खरं म्हणजे सगळ्या टीमने, कारण टीम एफर्ट महत्त्वाचा असतो. बरोबर. तुझी को स्टार मयुरी आज इकडे आली नाहीये आणि तू स्क्रीन शेअर करतोयस, तर तिच्या भूमिकेबद्दल काय शेअर करायलाच? नाही, कारण पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करतोय. मी पण पुण्याचा आहे, ती पण पुण्याची आहे, पण एकत्र आम्ही स्क्रीन शेअरिंग नव्हती केली. आणि फर्स्ट टाइम सरांच्या माध्यमातूनच आम्ही एकत्र आलो. आणि पेअरिंग मॅच होणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग त्यांनी तो धागा कसा पकडला आय डोंट नो, कास्टिंग वाईज किंवा काय, स्क्रीनवरती मोठ्या पडद्यावरती पेअरिंग दिसणं आणि ते जमून येणं हा सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की शी वॉज द परफेक्ट कॅरेक्टर, की जे कॅरेक्टर तिने प्ले केलेलं आहे. आणि शी डन फॅन्टॅस्टिक जॉब, मला असं वाटतं. दीपकचं ट्रेलरमध्ये मी पाहिलं की खूप इमोशन्स दिसत आहेत ट्रेलरमध्ये. स्माईल आहे, एक थोडंसं रडणं आहे, खूप इमोशन्स आहेत वेगवेगळे. अशा प्रकारचा सिनेमा करताना काय काय चॅलेंजेस होते पडद्यामागे? चॅलेंजेस बेसिकली कसं आहे की हा सिनेमा जो आहे, हा सिनेमा जरी रिअलिस्टिक असला तरी हा पोएटिक आहे. म्हणजे तुम्ही फक्त गाण्यांमधनं पोएट्री नाही, तर ती व्हिज्युअलची पोएट्री आहे. ती रिलेशनमधलं एक वेगळ्या भावना, आईवडिलांचा असेल, वडील मुलाचा असेल, मित्र मैत्रिणीचा असेल. म्हणजे तुम्ही फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली हे जाणवेल की आपण एक काव्य बघतोय. तर हे जे एलिमेंट आहे हे करत असताना कंटेंटमध्येच ते असतं. आणि मला तरी असं वाटतं की कंटेंट जो आहे तोच तुम्हाला चित्रपटाच्या शेवटच्या टोकापर्यंत नेत असतो. मग त्याच्यासाठी फार काही करावं लागत नाही, तुम्हाला कंटेंटमध्ये शोधावं लागतं. म्हणजे बाहेरून शोधून कंटेंटपर्यंत नाही पोहोचता येत. मला असं वाटतं की कंटेंटमधून तुम्ही बाहेरपर्यंत एक्सप्लोर होऊ शकता, जे की प्रोसेसनी तसं झालेलं आहे. पण रियाज, या भूमिकेमध्ये म्हणा किंवा या सिनेमाबद्दल एक जी गोष्ट होती ती थ्रू आउट प्रोसेस तू पाळलीस, एक कलाकार म्हणून म्हणा किंवा ते कॅरेक्टर तुझ्याकडे आहे म्हणून, तर ती गोष्ट कोणती होती? खरं तर म्युझिक हा एक महत्त्वाचा मुद्दा या फिल्ममध्ये आहे, जो मला ऐकताच क्षणी आवडला होता पहिली गोष्ट म्हणजे. आणि स्क्रिप्ट जी मला कुठेतरी रिलेट करत होती आणि काही करायची गरज नव्हती. हा एक माइंडमध्ये बॅक ऑफ द माइंड चालू असतं की आपल्याला जास्त अभिनय करायचा नाही आहे अजिबातच, जसे आहात तसे आहात, फक्त टेक्निकल वाईज आणि इमोशन वाईज वी हॅव टू डिलिव्हर. आणि सरांचं मार्गदर्शन प्रत्येक सीन वाईज होतं. जास्त काही बोलत नव्हते पहिली गोष्ट म्हणजे, की तुम्हाला अगोदर सांगितलेलं अभिनय करायचं नाही आहे, फक्त इमोशन्स मला काय हवं त्या फ्रेमच्या माध्यमातून किंवा सीनच्या माध्यमातून मला तेवढंच हवं आहे, जास्त काही करण्याची गरज नाही आहे. आणि आम्ही प्रयत्न केलेला आहे की जसं सरांची अपेक्षा होती फ्रेम वाईज किंवा ज्या सीन वाईज, आम्ही तो प्रयत्न केलेला आहे की ऑडियन्सपर्यंत. गोष्ट पण हे आहे की फ्रीडम सगळ्यांना होतं. आणि फ्रीडम असल्यानंतर काय होतं की आर्टिस्ट खुलतो, तो जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. डिरेक्टर म्हणून आपल्याला फक्त कट करायचं असतं. तर ती जे फ्रीडम होतं ते सगळ्या आर्टिस्टना होतं. हां, दिग्दर्शक म्हणून माझी डेफिनेटली जबाबदारी आहे की बाबा हे एवढं आहे, हे एवढंच मला हवं आहे. कारण हे जर मी कारण ते ऑर्केस्ट्रेशन व्हायला पाहिजे, एक कॅरेक्टर टू दुसरं कॅरेक्टर ते तिसरं कॅरेक्टर. कारण माझ्यासाठी सगळेच छोटे पासून एक फ्रेम पासून एक कॅरेक्टर पासून छोटे मोठे सगळे माझ्यासाठी सेम आहेत. एका दिग्दर्शकासाठी ते सगळे एका लेवलवर येऊन जातात. तर ते त्या सगळ्या वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन होणं हे फार महत्त्वाचं होतं. जे फक्त एखादं वाद्य फार हे व्हायला लागलं तर त्याला आणून त्या रांगेवर बसवणं एवढंच काम केलेलं आहे मी. पोएटिक, जसं तुम्ही म्हणालात की पोएटिक हा सिनेमा आहे, म्युझिक सुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. म्युझिक बद्दल काय सांगायला आवडेल? म्युझिक जर तुम्ही गाणी ऐकाल तर मला असं वाटतं डेफिनेटली की ती नुसती म्हणजे
तुम्हाला ती भावनेत घेऊन जाते. तो तर त्याचा तो भाग असतोच, पण त्याच्या पलीकडे जाऊन ते तुम्हाला खूप अंतर्मुख करेल. ते अंतर्मुख करण्याचं जे हे आहे ते बऱ्याचदा तर गाण्यांमध्ये स्वतःची संवाद जास्त आहे, स्वतःशी आहे, नियतीशी आहे, आपल्या स्वतःला शोधण्याचा तो एक हे आहे. बेसिकली इट्स अ म्युझिकल जर्नी. तर त्या प्रत्येक पात्राचं एक वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एक्सप्लोअर होत जाणं ते सांगीतिक माध्यमातून आहे. आणि ती तुम्हाला एक उत्तम सांगीतिक बघितल्याचा एक डेफिनेटली आनंद देईल. अगदी. पण या सिनेमाचंच नाव आहे आय एम सॉरी, आणि सॉरी बोलून पुढे जा असं आपण नेहमीच म्हणतो. रिअल लाईफ मध्ये तू पाळतोस? हो, अगदीच. जर आपल्या एका काही गोष्टी करण्यातून जर समोरच्याला बरं वाटत असेल किंवा ॲटलिस्ट ते नातं अजून सुदृढ होण्याचं जर काही एक मिळत असेल आपल्याला एक बूस्ट, तर आय एम सॉरी म्हणायला काय हरकत नाही असं मला वाटतं. आणि आपल्या डेली लाईफमध्ये तर आपण चुका करतोच किंवा काही कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील, तर थोडंसं नमतं होणं, जर आपल्याला ते नातं वाचवता येईल किंवा ते टिकवता येण्यासाठी आय एम सॉरी हा वर्ड खूप इझी आणि कन्व्हिन्सिंग असं वाटतं. रादर फाईट करण्यापेक्षा काय म्हणतात ना, मिक्सअप करणं, त्यासाठी आय एम सॉरी हा धागा खूप महत्त्वाचा आहे नात्यांमध्ये ॲटलिस्ट. सर, तुम्ही तर अख्खं नाव ठेवलंय सिनेमाचं आय एम सॉरी. तुमच्या बाबतीत काय सिच्युएशन आहे? तुम्ही पण हेच मानता, सॉरी बोला आणि पुढे चला? नाही, तोच संदेश द्यायचा आहे खरं म्हणजे. कारण नात्याचा बेसच आहे की कारण दोन माणसं एका लेवलवर कधीच येऊ शकत नाहीत. त्यांना क्रॉस सेक्शनवर आणण्यासाठी एक सॉरी एक फार उत्तम शब्द आहे जो त्यांना एकत्र आणू शकतो. नाही तर दोन रेषा नेहमी आयुष्यभर पॅरलच जाते आणि त्यांचा संगम कधीच होऊ शकणार नाही. कुठल्याही रिलेशनमध्ये असो ते फार महत्त्वाचं आहे पुढे टिकवून ठेवण्यासाठी आणि एकत्र पुढे जाण्यासाठी. तर ते सॉरी फार महत्त्वाचं आहे. पण ही प्रोसेस आहे सिनेमा म्हणजे एक, आणि पडद्यामागे अनेक गोष्टी घडत असतात. या सिनेमाबद्दलचा एखादा किस्सा जो कायम लक्षात राहील आणि तुम्हाला स्वतःकडे ठेवायला आवडेल, किंवा आपण म्हणतो ना की तो एक अनुभव असतो की बाबा हा माझ्यासोबत कायम राहणार, असा कोणता शेअर करायलाच? अनुभव असा एक अनुभव नाही, पण एक आहे. मी डेफिनेटली या बाबतीमध्ये अगदी कॉन्फिडेंटली आणि ठामपणे बोलू शकतो की ही माझी तशी दुसरी फिल्म आहे. पण ती जी प्रोसेस आहे, एक चित्रपट जम्प टू पडद्यावर दिसेपर्यंत तो जो एक अख्खा प्रवास आहे, इट्स ऑल टुगेदर टोटली फार एक ॲडव्हेंचरस आणि एक फार इमोशनल आणि माझ्यासाठी ते फारच सुंदर प्रोसेस होती. तर ती प्रोसेसच माझ्यासाठी अख्खी प्रोसेसच माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे, ना की एक प्रसंग. मी असा एक प्रसंग वेगळा काढू शकत नाही. छोट्या छोट्या म्हणजे आम्ही अगदी एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायला गेलो असू आणि तीच प्रॉपर्टी पाहिजे, तशीच पाहिजे, काय पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी ते अख्खं बनलंय. तर ते सगळे त्यातली प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. अगदी. रियाज? सर म्हटलं की प्रोसेस असते प्रत्येक गोष्टीची. एक कलाकृती सादर करताना छोट्या मोठ्या गोष्टीतून म्हणजे सुई धाग्यापासून ते तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं नियोजन आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल करून घ्याव्या लागतात. आता या फिल्ममध्ये खरं तर छोटे मोठे अनुभव आलेत खूप मस्त, कारण हा प्रवास आहे खरं म्हणजे. आणि लोक येतात, बोलतात, समरस होतात आणि आपल्या मार्गाने निघून जातात. तशी एक फिल्मिक प्रोसेस आहे. आम्ही अनोळखी ॲक्च्युली, म्हणजे जोपर्यंत आम्ही स्क्रिप्टिंगवरती काम करतो तोपर्यंत काही संबंध नाही कुठेही. जेव्हा एकत्र आलो आणि त्याच्यावरती भाष्य केलं किंवा आम्ही जे कम्युनिकेशन केलं तिथून ती प्रोसेस सुरू झाली आणि हा प्रवास घडत गेला. आठवणी म्हणायच्या म्हटलं तर गाण्यामध्ये पावसाचा जो सिक्वेन्स आहे आणि तो आम्ही नाशिकमध्ये शूट केला आणि त्र्यंबकेश्वरचाच भाग असेल कदाचित. आणि तिथं वातावरण डिसेंबरमध्ये होतं एक्झॅक्टली आणि प्रचंड थंडी. आणि थंडीमध्ये मस्तपैकी यांनी थंड पाण्याचे जे फवारे मारलेत वरती आणि बरेच शॉट होते, कारण अर्धा पाऊण एक तास आम्हाला तो शॉट्स ओके करायचा होता. तर त्यासाठी मी अपेक्षा नाही केली की गरम पाणी मिळेल म्हणून. चल ठीक आहे, टेक होणं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आणि ते इमोशन्स त्यातून डिलिव्हर करणं महत्त्वाचं आहे, कारण तो खूप महत्त्वाचा शॉट होता. ते फील करणं मी आणि तिथून ते दुरावा निर्माण होऊन आमच्यात आणि ते मी रडणं वगैरे पावसात ते होते. मग ते भर थंडीत आणि भर थंड पाण्यात आम्ही मस्त तो एक शॉट केला. कुडकुडला होता. पण एक असा सीन असतो ना जो खूप कठीण जातो करायला, जमतच नाही किंवा होतच नाही, ग्रुप रिटेक होतात, असं कधीतरी घडतं सेटवर. तुला कोणता सीन खूप कठीण वाटला करण्यासाठी? नाही, कारण खरं सांगू तर प्रामाणिकपणे सरांनी सगळे सीन इझी केले होते. पहिल्यांदाच आम्हाला सांगितलं होतं की मला फक्त एवढंच हवं आहे, तुम्ही एवढंच करा, ना त्याच्यावरती एक पैसा किंवा कमी या. आणि आम्ही 1-2 टेकमध्ये ते सर ओके, अरे सर आम्ही अभी तक कुछ किया ही नाही बिलकुल भी, हाउ कॅन यू डू लाईक ओके था. नाही, असं होऊ शकत नाही सर, आम्हाला करायचं आहे ॲक्च्युली, अजून छान करू शकतो. नाही, मला एवढंच पाहिजे, एवढंच मिळालेलं. वादही व्हायचे कधी कधी, अरे सर नाही अभी तर कुछ नाही हुआ आहे. पण ते म्हणतात की नाही, मला मिळालेलं आहे, मला जे पाहिजे मला त्यातून मिळालेलं आहे, असं आहे. आणि आम्ही गंगा घाटच आहे ना तो आपला नाशिकचा, हां गंगा घाटावरती शूट करतो, कारण प्रचंड क्राऊड पहिली गोष्ट म्हणजे. आणि तो मी त्याला स्लॅप करतो किंवा कानाखाली मारतो तो सीन, तिथं खूप गर्दी होती ॲक्च्युली आणि तो सीन थोडासा भावनिक होता.
त्यामुळे ते कनेक्ट करणं आणि तिथून त्यांचा पण शॉट ओके होणं हे त्यांच्यासाठी खूप टेक्निकली तेवढं सोपं नव्हतं. कारण सुट्टीचा दिवस होता आणि बरंच पब्लिक होतं, त्यामुळे बघण्यासाठी गर्दी तर खूप जास्तच. त्यामुळे ते थोडंसं अडचण आली असं मला वाटते. पण आम्ही तरी प्रयत्न केला की यातून काहीतरी अजून डिलिव्हर करता येऊ शकते आणि इट वॉज गुड. तो वाटला बऱ्यापैकी खरंच पब्लिक सगळं पाहते आणि आपण काहीतरी वेगळं करतो. तो अनुभव आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि दिग्दर्शकांच्या माध्यमातून तो आम्हाला मिळतोय आणि हे सगळ्यात मोठं त्यातलं पॉझिटिव्ह आहे. पण दिग्दर्शकांचा आवडता सीन कोणता आहे सगळ्यात जास्त सिनेमातला? सगळेच असतील नो डाऊट, बट एक असा असतो ना जो खूप आवडतो. फिल्मचं ओपनिंग आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला निसर्ग दिसतो, ज्याच्यावर टायटल्स जातात आणि त्याच्यानंतर एक वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे, तो फार सुंदर सीन आहे. म्हणजे कदाचित तो कुठंच आहे, प्रोमोमध्ये पण नाही आहे, कुठं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही बघाल ओपनिंग, तेव्हा ओपनिंग बघितल्यानंतर तुम्हाला जन्म आणि मृत्यूचं सेलिब्रेशन एकत्र होताना पहिल्या 5 मिनिटामध्ये दिसेल. ओके, सिनेमा तयार झालाय आणि 13 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. काय सगळ्या प्रेक्षकांना अपील कराल सिनेमा पाहायला यायचं? प्रेक्षकांना डेफिनेटली चित्रपट आवडेल आणि त्यांना तो वेगळा अनुभव देईल जे एखाद्या कलाकृतीने द्यायला पाहिजे. म्हणजे डेफिनेटली आम्हाला तर करताना प्रचंड आनंद झाला आहे, पण तुम्ही पण एन्जॉय कराल. थँक्यू. रियाज? ॲक्च्युली ही फिल्म मला असं वाटतं की एक म्युझिकल जर्नी आहे. म्युझिकल जो आहे तो खूप मोठा अस्पेक्ट आहे या फिल्मचा. आम्ही तर अभिनय केलेला आहे, सरांनी तो प्रेक्षकांसमोर मांडलेला पण आहे. पण तो अनुभवण्यासाठी खरं तर ती फिल्म बघणं मला असं वाटतं की खूप महत्त्वाची आहे. आणि ही थिएटरची फिल्म आहे. अगदीच ही सेलफोनवरती किंवा टोरेंटवरती डाउनलोड करण्यासारखी नाही. कारण मोठ्या कॅनव्हासवरती जेव्हा तुम्हाला नाशिक आणि जे त्र्यंबकेश्वर जे आहेत ना सीन्स वगैरे, ते अप्रतिम DOPनी क्लिक केलेले आहेत. ते पाहण्यासारखं आहे मला असं वाटतं. त्यासाठी नक्की फिल्म बघा. अगदी, आणि नक्कीच प्रेक्षक 13 तारखेला सिनेमाला खूप प्रतिसाद देतील. थँक्यू सो मच तुम्ही इकडे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांना सिनेमासाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.